नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आद्य शंकराचार्य यांनी आपल्याला अद्वैत विचार दिला. त्यानंतर हाच अद्वैत विचार स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी या विचाराला अधिक व्यापक रूप दिलं. ह्याच अद्वैत विचाराला स्वामी विवेकानंदांनी दरिद्री नारायणाच्या सेवेची जोड दिली. दरिद्र नारायण हा शब्द ही विवेकानंदांची अखिल विश्वाला मिळालेली देणगी आहे. हा विवेकानंदांचा शब्द लोकमान्य टिळकांपासून ते अगदी चित्तरंजन दास बाबू यांपर्यंत सर्वांनाच प्रिय होता. परंतु या शब्दाला दरिद्र नारायणाची सेवा ह्या शब्दाला कृतीत आणण्याचं काम हे गांधीजींनी केलं. त्या अनुरूप रचनात्मक काम उभी करून सेवा कार्य, विविध प्रकारची सेवा कार्य उभी करून, रचनात्मक कामं उभी करून गांधीजींनी आयुष्यभर दरिद्री नारायणाची सेवा केली आणि या दरिद्र नारायणाच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतली. म्हणून त्यांना आचार्य विनोबा गांधीजींना दरिद्री नारायणाचे महान उपासक अशी उपाधी देतात. गांधीजींना काही जण असं सल्ला देत असत, गांधीजींवर चिडून त्यांना सल्ला देत असत की तुम्ही हिमालयात जा, तुम्ही काशीला जा. परंतु गांधीजी त्यांना नम्रपणे सांगत असत, तुम्ही जर हिमालयात जाल तर तुमच्या मागून तुमचा हा सेवक हिमालयात येईल. तुम्ही काशीला जाल, तुमच्या मागून मी काशीला येईन आणि तिथे येऊन तुमची सेवा करीन. तर तुम्ही माझे, मी तुमचा सेवक आहे आणि तुम्ही माझे परमेश्वर आहात. जनता ही माझी परमेश्वर आहे, जनार्दन आहे आणि तिचा मी नम्र सेवक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा भारताला जेव्हा स्वराज्य मिळालं तेव्हा गांधीजी कुठे होते? संपूर्ण भारतामध्ये दिल्ली असेल, कलकत्ता असेल अशी मोठमोठी शहरं रोषणाईने सजली होती. संपूर्ण देश उत्सवी वातावरणात रमलेला होता. स्वातंत्र्योत्सव, पहिला स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्योत्सव साजरा करत होता. अशामध्ये गांधीजी कुठे होते? ते होते नवखालीमध्ये. नवखालीमध्ये दुःखितांचे अश्रू पुसत होते, दंगल पीडितांना धीर देत होते. त्यांच्या वाटे समाजकार्यामध्ये, सेवेमध्ये ज्यांनी काटे टाकले, ज्यांनी शेण टाकलं, ज्यांनी विष्ठा टाकल्या, त्या साफ करण्याचं काम, साफसफाई करण्याचं काम गांधीजी करत होते. तिथे जाऊन त्यांनी सगळ्यांना धीर दिला. निराश्रितांचे, निर्वासितांचे, निराश्रितांचे, दुःखितांचे अश्रू पुसले. त्या सर्वांना एकत्र केलं आणि सर्वांना तिथे त्यांच्यापुढे रचनात्मक काम ठेवलं. त्यांच्यापुढे कामं उभी केली. दोन प्रकार आहेत. एकामध्ये आहे एखाद्या गरीब माणसाला, म्हणजे गरजू माणसाला मदत करणं, म्हणजे सेवा. आणि दुसरं आहे त्याला मदत द्यायची, परंतु ती तात्पुरती मदत असेल. त्यानंतर त्याला एखादं चरख्यासारखं उत्पादक कार्य द्यायचं आणि ते उत्पादक एखादं मशीन तुम्ही द्याल त्याला, उत्पादन करण्याचं एखादं मशीन तुम्ही द्याल त्याला, त्या आधारे तो काम करू शकतो. म्हणजे त्याचं निर्माण कार्य झालं. म्हणजेच गांधीजींनी सेवा कार्याला निर्माण कार्याची जोड दिली. कुणाला चरखा दिला, कुणाला आणखीन काही त्यांनी उत्पादन करायला शिकवलं, विविध मार्गातून शेतीचे प्रयोग शिकवले, कापड विणायला शिकवलं. अनेक गोष्टी त्यांनी स्वतः ते शिकत होते. निसर्गोपचार असेल, गोसेवा असेल, अशा विविध गोष्टी ते स्वतः शिकले होते. आणि त्यांनी जे गरजू आहेत, गरीब आहेत, दरिद्री आहेत, जे निरक्षर आहेत, त्या सर्वांना, पीडितांना, शोषितांना त्यांनी अशा तऱ्हेने उत्पादन करायला शिकवलं.
मी हे निर्माण कार्य आहे. आता ह्यामध्ये एकच आहे की सेवा आणि उत्पादन, सेवा आणि निर्माण कार्य, की एखाद्याला मदत कराल, गरजूला तुम्ही मदत केलीत तर ती झाली सेवा. आता गरजूला मदत करता आणि त्याला सेवा देत तेव्हा तेवढ्यापुरती त्याला ती मदत केली तर ती सेवा कार्य झालं. परंतु त्या सेवा कार्याला जर तुम्ही निर्माण कार्याची जोड दिली, त्याला एखादं काम तुम्ही कायमस्वरूपी उभं करून दिलं की त्याद्वारे तो कायम त्याच्या पायावर उभा राहील, स्वावलंबी होईल, तर ते झालं निर्माण कार्य. त्यामुळे सेवा कार्य हे कार्यक्षम बनतं. परंतु यामध्ये अशी एक भीती असते, म्हणजे आध्यात्मिक भीती आली, की ती सेवा कार्यक्षम करताना मूळ हेतू जो आहे, त्यातला सेवाभाव आहे, तो नाहीसा होण्याची भीती असते. आणि स्थूलाला म्हणजे सूक्ष्म जाऊन स्थूलालाच महत्त्व प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे गांधीजी गोलमेज परिषदेत गेले. त्या गोलमेज परिषदेत त्यांनी मागणी काय केली? मी नम्रतापूर्वक आपणापुढे स्वराज्याची मागणी करत आहे. ती कशासाठी स्वराज्य पाहिजे म्हटले? तर स्वराज्य मिळाल्याशिवाय, भारताला स्वराज्य मिळाल्याशिवाय आमच्या देशातील गरिबांचं कल्याण होणार नाही, गरिबांचा उद्धार होणार नाही. आम्ही कसे स्वतंत्र झालो पहा, म्हणून मिशीवर ताव मारण्यासाठी नव्हे, मिशीवर पीळ मारण्यासाठी नव्हे. बघा आम्ही कसे स्वतंत्र झालो, मी तुषारकी मारण्यासाठी नव्हे, तर स्वतंत्र मिळाल्याशिवाय, स्वराज्य मिळाल्याशिवाय आमच्या देशातील गरिबांचं कल्याण होणार नाही. म्हणून मी तुमच्या पुढे नम्रतापूर्वक स्वराज्याची मागणी करते, असं गांधीजी गोलमेज परिषदेमध्ये सांगितलं, म्हणाले. ह्याचं कारणच होतं की त्यांचं मुळामध्ये गरिबांची सेवा, स्वातंत्र्य हे एक साधन होतं आणि गरिबांचं कल्याण हा मुख्य मूळ उद्देश होता, हे साध्य होतं. आता गांधींनी आणखीन एक पुढचं टोक गाठलं ह्याच्यामध्ये, की गांधी विनोबा असं म्हणतात की दरिद्र नाण्याची सेवेत सर्वांनी स्वतःला वाहून घ्यावं. पुन्हा जन्म मिळाला तर कशासाठी मिळावा? दरिद्राची सेवा करण्यासाठी मिळावा. परंतु ह्या पुढचं गांधी विनोबा आणखी म्हणालेले आहेत की ते असं म्हणतात की दरिद्री नारायण हा कायम, म्हणजेच नारायण जो आहे, दरिद्री माणसाला नारायणची उपमा दिली. पण आपल्याला सेवा करायला मिळावी म्हणून दरिद्री कायम, मनुष्य कायम नारायणाच्या रूपात गरीब म्हणून जन्माला यावा का? हा विचार दरिद्री झाला. आपल्याला दरिद्राची सेवा करायला मिळावी, पुण्य मिळावं म्हणून काही कायम नारायण हा दरिद्री म्हणजे गरीब माणसाच्या रूपात जन्माला यावा का? त्यामुळे गांधी विनोबांची अशी इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं, त्यांचं ध्येय होतं की ह्या देशामध्ये जगामध्ये कुणी गरीब राहू नये आणि कुणी श्रीमंत होऊ नये. गरीब आणि श्रीमंत भेद मिटून जावा, विषमता मिटून जावी, विषमतेचं उच्चाटन व्हावं, सर्वजण समान पातळीवर यावे. म्हणून गांधीजी म्हणत असत की मला या देशामध्ये एकही जण गरीब राहिलेला नको आहे. जोपर्यंत मला या देशातलं दारिद्र्य निपटून काढायचं आहे, गरिबीचं निर्दालन करायचं आहे, जोपर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या हाताला काम मिळणार नाही, 2 वेळचं अन्न मिळणार नाही, अन्न वस्त्र निवारा मिळणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं गांधीजी म्हणायचे. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की कुणी गरीब राहू नये आणि कुणी श्रीमंत होऊ नये, सर्वजण समान पातळीवर यावे आणि सर्वांनी मिळून परमेश्वराची आणि भारतमातेची, या धरतीची, वसुंधरेची सेवा करावी. असंच गांधी विनोबांचं स्वप्न होतं. कारण गांधीजी आणि विनोबांना या देशातील नव्हे जगातील अखिल भूतलावरील विषमतेचं उच्चाटन करायचं होतं, दारिद्र्याचं उच्चाटन करायचं होतं. ते समानतेचे भोक्ते होते, समतेचे भोक्ते होते. त्यांना या देशामध्ये, जगामध्ये सुख, शांती, समाधान, स्वास्थ्य हे हवं होतं. त्याच्यामध्ये भेदाभेद नको होता. त्यामुळे ते म्हणायचे की दारिद्र्याचं उच्चाटन आम्हाला करायचं आहे. गांधीजी म्हणायचे मी तुम्हाला एक मंत्र देत आहे, तो कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये, त्या कामामध्ये गरीबातल्या गरीब माणसातून काय प्राप्त, काय मिळणार आहे, काय लाभ होणार आहे, हे कायम लक्षात ठेवा. हे धोरण कायम लक्षात ठेवा की मी जे काही करतोय त्यातून समाजाच्या तळातला माणूस आहे, गरीबातला गरीब माणूस आहे, त्याला काय मिळणार आहे
हे धोरण वरपासून खालपर्यंत म्हणजे केंद्रापासून ते जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की गरीबातल्या गरीब माणसाला आम्ही ठरवणाऱ्या धोरणातून योजनेतून काय लाभ मिळेल. मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, जिल्हा परिषद असो, उद्योजक असो, मोठा उद्योजक असो, छोटा उद्योजक असो, कुणी असो, प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, विचार केला पाहिजे मी जे काही करतोय त्यातून गरीबातल्या गरीब माणसाला काही लाभ मिळेल. तर असा प्रत्येकाने विचार केला तर गरिबीचं उच्चाटन होऊ शकेल, विषमतेचं उच्चाटन होऊ शकेल आणि गांधीजी विनोबांच्या स्वप्नातला जो आदर्श भारत आहे, दरिद्री मुक्त भारत आहे, भूकमुक्त भारत आहे, तो निर्माण होऊ शकेल. मंडळी, म्हणूनच आचार्य विनोबा गांधीजींना दरिद्री नाण्याचे उपासक असं म्हणत असत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.